नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आता राजकीय गोटातून एक महत्त्वाची बातमी। यंदा भाजपला नामोहरम करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली। मात्र राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केल्याने आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत। नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने विखे यांच्यासाठी न सोडल्यामुळे नाराज झालेल्या सुजय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात जाहीर प्रवेश केलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दीपक कासवा सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, काय अधिक तपशील आहे? खरं तर कल्याणी काही दिवसापासून सुजय विखे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। त्यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून अखेरपर्यंत प्रयत्न झाले। मात्र नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे सुजय विखे यांनी भाजपाची वाट धरली। भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्याऐवजी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून भाजप सुजय विखे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर शहर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। दरम्यान सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात होत असलेल्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सुजय विखे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये विनाऊट प्रवेश केला आहे। महाराष्ट्रातील समितीतर्फे डॉक्टर सुजय यांचे नाव आम्ही नगर लोकसभेसाठी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला पाठवित आहोत। याबाबत नरेंद्र मोदी अंतिम निर्णय घेतात, पण मला विश्वास आहे की इकडून नाव गेले तर तिकडून येईलच। कल्याणी। धन्यवाद दीपक, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आज सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला। मात्र त्यांच्या या प्रवेशामुळे खासदार दिलीप गांधींच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे। तर आता दिलीप गांधी नेमकी काय भूमिका घेतील आणि नगर दक्षिणेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।